ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी सर आपल्यासोबत आहे. सर काय सांगणार, मराठी भाषेचे दोन्ही जी.आर. राज्य सरकारनं रद्द केले, परंतु जी समिती ज्यांच्या नेतृत्वात डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या नेतृत्वात समिती नेमलेली आहे, त्यांच्या नेमणुकीवर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतलेला आहे. तुम्ही एक पत्र माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं आहे, काय सांगणार? गेले 20 वर्ष आम्हीच हे सगळं करतो आहे आणि आमच्या मागण्यांच्या मागे सगळे पक्ष आता उभे झालेले आहेत. हे व्हावे, ही राजकीय इच्छाशक्ती जागृत व्हावी, महाराष्ट्राची भाषिक अस्मिता जागृत व्हावी म्हणून आम्ही गेले अनेक दशकं धडपडतो आहे. त्याला थोडंफार आता यश येताना दिसतं आहे. आता मुद्दा असा आहे, जे दोन्ही शासन निर्णय रद्द केले ते मराठी भाषेचे नाही, ते पहिला जी.आर. हा हिंदी सक्तीचा होता. हिंदी सक्तीचा शासन निर्णय आल्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्र रातोरात एकमुखाने त्याच्या विरोधात उभा झाला. त्याच्याबद्दल आम्ही आभार मानले मुख्यमंत्र्यांचे, ती सक्ती लादल्याबद्दल. कारण इतके वर्ष आम्ही या सगळ्यांना एक करण्याचा प्रयत्न करत होतो. या मुद्द्यावरती ते एक आले, त्यांनी ही संधी दिली. त्याच्यानंतर 2.5 महिनेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र बालमानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, भाषावैज्ञानिक सगळे लोक वारंवार लिहित होते, माध्यमातून सांगत होते, आम्ही पत्र लिहित होतो, पाठपुरावा करत होतो, एकेका पत्राचं 3-3दा स्मरण करून देत होतो नेहमीप्रमाणे, ज्याचं सरकार कधीही उत्तर देत नाही, तरी आम्ही आमचं काम करत असतो. या 2 ते 2.5 महिन्यामध्ये सरकार ढिम्म हललं नाही, कशाचीही दखल सरकारने घेतली नाही. तो निर्णय काढताना सुद्धा राज्याला एक भाषा सल्लागार समिती आहे आणि तिच्यामध्ये आपण भाषा अभ्यासक आणि तज्ज्ञ घेतलेले आहेत, हे सुद्धा सरकारने सोयीस्कररित्या विसरून मराठी भाषा धोरण आम्ही दिलेलं आहे राज्याला. धोरणाचं पहिलंच वाक्य जे आहे ते, या धोरणाचं जे उद्दिष्ट आहे ते प्राधान्याने आणि प्रामुख्याने सर्व सार्वजनिक व्यवहार हे मराठीतूनच होतील, हे उद्दिष्ट आहे. आता हे उद्दिष्ट ज्या भाषा सल्लागार समितीने दिलं, संकेत हा आहे की तुम्ही कशासाठी नेमता भाषा सल्लागार समिती राज्याची? भाषाविषयक गोष्टींमध्ये सल्ला देण्याकरता. आता भाषाविषयक प्रश्नांवर जर सरकारनीच नेमलेल्या समितीतल्या भाषा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावासाच वाटत नाही आणि बेदरकारपणे तो विषय भाषा सल्लागार समितीसमोर न आणता शासन निर्णय घ्यावासा वाटतो, याचा अर्थ राज्य करण्याची ही जी पद्धत आहे ही राज्याला मान्य नाही, तज्ज्ञांनाही मान्य नाही. सर, जे तुम्ही पत्र लिहिलं त्या पत्राचं काय मागणी केलेली आहे आणि नरेंद्र जाधव यांच्या नियुक्तीबाबत तुमचं काय म्हणणं आहे? पत्र आम्ही अनेकदा लिहितो आहे, सतत लिहितो आहे. भाषा सल्लागार समितीने याचा विरोध केला होता पहिल्याच वेळेला. नंतर जो दुसरा शासन निर्णय आला, जो त्यांनी आता रद्द केला, याच्यामध्ये हिंदी अनिवार्य असेलच्या जागी हिंदी सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल, म्हणजे तृतीय भाषेचा हेका सरकार अजूनही सोडायला तयार नाही. आता जे आम्ही पत्र लिहिलेलं आहे, खूप ढोल ताशे वाजवण्यासारखं काहीही घडलेलं नाही आहे. सरकार सतत वेळ काढूपणा करते आहे. 2.5 महिने झाले, अजून 3 महिने वेळ काढूपणाच करणार आहे आणि तो वेळ काढूपणा करण्यासाठी केवळ ही समिती नेमून, जिची काहीच गरज नाही आहे. कोणी केली समितीची मागणी? तुम्हाला जर तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा होता तर तो हा निर्णय घ्यायच्या आधी तुम्ही कळस बांधाल मग पाया खोदाल का? हे आहे का तुमचं इंजिनिअरिंग? त्यामुळे हे तुम्ही शेवटी करताय, जेव्हा अख्खा महाराष्ट्र, सगळे राजकीय पक्ष, सगळ्या संघटना, शिक्षक संघटना, पालक संघटना सगळे एकत्र आल्यानंतर आणि एकमुखाने महाराष्ट्राने हिंदी सक्तीचाच नव्हे तर तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा विरोध केल्यानंतर आता तुम्ही दोन्ही शासन निर्णय जे रद्द केले, इथपर्यंत तुम्ही थांबले असते तर तुम्ही महाराष्ट्र एकमुखाने जे तुम्हाला म्हणतो आहे ते तुम्ही मान्य केलं, त्या मागण्या मान्य केल्या असं आम्ही म्हटलं असतं. आम्ही तर फक्त एकाच वाक्याची दुरुस्ती मागितली होती, रद्द करायला म्हटलं नव्हतं. आम्ही म्हटलं होतं की हिंदीसह अन्य कोणतीही तिसरी भाषा 1ली ते 5वी अनिवार्य असणार नाही. एवढी एकच दुरुस्ती 2.5 महिने आम्ही सगळे मागतोय, अख्खा महाराष्ट्र मागतोय. त्याच्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा काय केलं आहे की तुम्ही ते शासन निर्णय रद्द करून टाकले आणि आता पुन्हा पाटी आपली कोरी केली. कोऱ्या पाटीवरती तुम्ही काय लिहिणार आहात? जाधव समितीच्या मार्फत जो शिलालेख लिहिणार आहात हा तिसऱ्या भाषेचा सक्तीचा लिहून घेणार आहात, त्याच्यासाठी नेमली का? कारण तुम्ही म्हणताय की त्रिभाषा सूत्रासाठी समिती नेमली.
जाधव यांची नियुक्तीबाबत तुम्हाला काय वाटतं? अहो, जाधव हे अर्थतज्ञ आहेत, ते काय बालमानसशास्त्रज्ञ आहेत की बालशिक्षण तज्ज्ञ आहेत? जो माणूस ज्यातला तज्ज्ञच नाही त्याला तुम्ही अध्यक्ष कराल समितीचा, आणि मग त्या समितीमध्ये तुम्ही तथाकथित आपल्या स्वपरिवारातले तज्ज्ञ घेणार आहात का फक्त? म्हणजे याच्यातून अख्ख्या महाराष्ट्राचं मत असं झालेलं आहे की मराठी विद्यापीठाच्या समितीच्या वेळेला, सांस्कृतिक धोरण पुनरीक्षण समितीच्या वेळेला जे लोक गेले 15-20 वर्ष सतत हे लावून धरत आहेत, तुम्ही जायला तयार आहे त्या समितीत तुम्हाला घेतलं तर? मुद्दा माझा व्यक्तिगत चालू नाही आहे. तुम्ही ज्येष्ठ आहात, अनेक वर्ष मराठी साठी काम करतायत. मी सध्या राज्याच्या भाषा सल्लागार समितीमध्ये आहेच. आमची भूमिका काही सरकारला सहकार्य करायचं नाही ही कधीच नाही आहे. सरकार आमचं सहकार्य घेत नाही आहे, हा मुद्दा आहे, हे लक्षात घ्या. व्यक्तिगत मुद्दा नाही आहे हा, अख्खा महाराष्ट्राचा सगळ्या मराठी भाषिकांचा 12 कोटी मराठी जनतेचा झाला आता हा विषय. त्यामुळे तुम्ही हा समितीत की मी याला अर्थच राहिलेला नाही आहे. बहुमत कोणाचं राहणार आहे समितीमध्ये? जे तुम्हाला करून घ्यायचं होतं आणि जे महाराष्ट्राच्या दबावामुळे झालं नाही तेच पुन्हा करून घेणाऱ्यांचं जर बहुमत त्या समितीत राहणार असेल तर मग त्या समितीमध्ये जाण्यात काय अर्थ आहे? म्हणून आम्ही पत्र लिहून आधी या समितीची कुठलीही गरज नसल्यामुळे ही समिती जी आपण स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे आणि आज जो शासन निर्णय काढलेला आहे त्याचा तो रद्द करावा ही एकमुखी मागणी आहे सगळ्यांची सध्या या क्षणाला. आता मुद्दा हा आहे की सरकार ऐकणार आहे का? अनुभव असा आहे की सरकार त्यांना जे पाहिजे ते हेकेखोरपणा सोडत होतं. अजूनही सरकारने तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा हेकेखोरपणा सोडलेला नसल्यामुळे ही समितीसुद्धा धोका टळलेला नाही हे आम्ही सांगितलेलं आहे. आणि आम्ही असं म्हटलं आहे पत्रात, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो आहे. त्या पत्रामध्ये मराठीच्या व्यापक हितासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे पत्र लिहिताना आम्ही सरकारला स्वपरिवारातले तथाकथित तज्ज्ञ फक्त न नेमता बहुमतासाठी आम्ही 11 नावं दिलेली आहेत, ते सरकारने तपासावे. ते सगळे भाषा वैज्ञानिक आहेत. कोण कोण आहे सर? सांगा, नावं सांगा. आता मग यादीत काढा. नावं सांगा. अहो, रमेश पानसे आहेत, रमेश वनखेडे आहेत, प्रकाश परब आहे, सगळे भाषेचे अभ्यासक आहेत, भाषा तज्ज्ञ आहेत. माझ्यासारखा लिंग्विस्ट आहे, भाषा वैज्ञानिक आहे, भाषाशास्त्राचा माणूस आहे. असे श्रुती पानसे आहेत ज्या बालमानसशास्त्रज्ञ आहेत. अजून किती नावं सांगू तुम्हाला? आम्ही दिलेलं प्रत्येक नाव सरकारने सांगावं की यातलं एकही त्या विषयातला तज्ज्ञ नाही आहे, आम्ही परत घेऊ ना. आता या 11 नावांमधले सरकार किती नेमणार आहे? नेमणार आहे का? त्यामुळे सरकार हे त्यांना हवं असलेलं करून घेण्यासाठी लागणाऱ्या त्यांना अनुकूल असलेलंच बहुमत करणार समितीत, हे महाराष्ट्राचं आज मत झालं आहे. त्यामुळे मुद्दा शेवटी एवढाच आहे की या समितीची गरज नाही. महाराष्ट्राची एकमुखी मागणी तुम्ही दोन्ही शासन निर्णय रद्द केल्यामुळे पूर्ण झालेली आहे. तिथे सरकारने अजूनही थांबावं आणि हा जो शासन निर्णय जाधव समितीचा काढलेला आहे तो सुद्धा रद्द करावा. सर, उद्धव ठाकरे यांनीही त्या नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षपदाबाबत शंका व्यक्त केलेली आहे. सगळ्या महाराष्ट्राने केली आहे. ज्यांना यातलं कळतं त्या सगळ्यांनीच केलेली आहे. अहो, ते त्यांच्या विषयामध्ये परम आदरणीय आहेत, ते कुलगुरू राहिलेले आहेत. पण कुलगुरू हा काही मराठीचा, भाषा विज्ञानाचा, बालमानसशास्त्राचा, बालशिक्षण तज्ज्ञ असतो असं नाही आहे. तो कुठल्या तरी विषयाचा असतो. ते अर्थशास्त्राचे आहेत. ते त्यांच्या विषयात तज्ज्ञच आहे, याबद्दल कोणाचंच दुमत नाही आहे. पण त्यांची तज्ज्ञता इथे उपयोगाची नाही आहे ना. सर, राज ठाकरे यांनी म्हटलं की त्या समितीला आम्ही फिरू देणार नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. डॉक्टर सुखदेव थोरात कर्नाटक राज्याच्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष आहेत, UGCचे चेअरमन राहिलेले आहेत, ते या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. त्यांना का नाही नेमलं सरकारने? म्हणजे शंकेला तुम्ही जागा निर्माण करून दिली तुमच्याबद्दल संशय घेण्याकरता महाराष्ट्राला. अजूनही आमचं म्हणणं तेच आहे की 2 शासन निर्णय दोन्ही रद्द झाले, आमची मागणी पूर्ण झाली. इथे सरकारने थांबावं, पुढचा घोळ घालू नये. शेवटचा प्रश्न माझा, राज ठाकरे यांनी म्हटलं की या समितीला आम्ही फिरू देणार नाही. नाही, हे आम्ही काही राजकीय पक्ष नाही, आम्ही राजकीय कार्यकर्ते नाही. कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्याच्याशी आम्ही सहमत असूच किंवा नसू हा इथे मुद्दाच नाही आहे. आम्ही भाषिक अंगाने, भाषा विज्ञानाच्या अंगाने भाषेकडे पाहणारे अभ्यासक आहोत. त्यामुळे आमच्या मागण्या अतिशय स्पष्ट, स्वच्छ, पारदर्शी आहेत. सरकार पारदर्शी नाही आहे. सरकार सतत या बोटाची थुंकी त्या बोटावर करतं, सतत फसवणूक, दिशाभूल करतं. विजय मिळावा आहे दोन्ही ठाकरे बंधूंचा, विजय झाला म्हणून ठीक आहे ना. हे बघा, प्रत्येकाला भारतीय राज्यघटनेने आपल्या मताने वागण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, कायद्याप्रमाणे जे असेल ते. त्यांनी काय करावं हे सांगणारे आम्ही कोण होतो? खूप खूप धन्यवाद. एकूणच ही समितीच रद्द करावी, त्यासाठी काढलेला GR रद्द करावा अशी मागणी केलेली आहे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर भालचंद्र जोशी सर यांनी. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.